राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। अत्यंत दुःखाची निवृत्ती, परमतत्वाची प्राप्ती, जगत कल्याणाची धारणा आहे। जगातील प्रत्येक मनुष्याला आनंद, सुख, शांती प्राप्त असावं हे संतांचं हृदय आहे। महाराजांनी सुखाचा मार्ग सांगतात, महाराज मुक्तीचा मार्ग सांगतात, महाराज मोक्षाचा मार्ग सांगतात। मोक्ष हवा क्षणोक्षणी हाची करावा विचार, मुक्ती हवे क्षणोक्षणी हाची करावा विचार, सुख हवं क्षणोक्षणी हाची करावा विचार, संसार सागर पार करायचा क्षणोक्षणी हाची करावा विचार। विचार करा, कोणती गोष्ट करण्यापूर्व अगोदर शांत चित्तानं विचार करा आणि मग ती कृती करा। हा विचार काय देतो? हा पुढे विचार देणारच आहे। हा विचार काय देतो? करा व्यापार भवसिंधू, भव म्हणजे मनुष्याचा संसार अतिशय दुःखकारक आहे, क्लेशकारक आहे। माणसाला अतिशय समस्या तोंड द्यावं लागतं अशा संसारामध्ये। कुठली ना कुठली रोज समस्या येते, एक समस्या संपली दुसरी समस्या, याला म्हणतात संसार। आणि असा संसार सागर पार करायचा, पार करायचं साधन काय? थोडस विचार करा। क्षणोक्षणी हाची करावा विचार, करा व्यापार भवसिंधू, संसार सागर आता पार करेल। सुख भोगत 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 संसार सागर पार करेल, पण त्याच्या पाठीमागे अगोदर विचार करा। आणि ज्या ठिकाणी हा विचार होतो, माणूस हा विचार प्रधान, मनुष्य हा कर्म प्रधान, भोग प्रधान आणि ज्ञान प्रधान। वैचारिक शक्ती फक्त मनुष्याला, ज्ञान शक्ती फक्त मनुष्याला। ज्या ठिकाणी विचार होतो, ज्या शरीरामध्ये विचार होतो, हे शरीर कसं आहे? अभंगाचं दुसरं चरण, नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्यात हा तो काळ सावधान। नाशिवंत शरीर आहे, हे काळाचं शरीर आहे। म्हणून तो कोपरा सांगतात, काल येण्यापूर्व, मृत्यू येण्यापूर्व क्षमाक्षणे हाची करावा विचार। मृत्यू येण्यापूर्व त्याला काय? अभंगाचं तिसरं चरण, संत समागमे धरावी यावी, करावे तातडे परमार्थाची। संत समागमे धरावी यावी, संत संगत करा, करावा व्यापार भवसिंधू, संतांची संगत करा, खऱ्या सुखाची प्राप्ती आहे। संतांची संगत करा, ज्ञान प्राप्ती आहे। संतांची संगत करा, भक्तीची प्राप्ती आहे। संतांची संगत करा, खरा आनंद कुठं आहे, समाधान कुठं आहे हे प्राप्त होतं। म्हणून संतांची संगत करा। माणसं तुकोबरा सांगतात, संत सांगतात, संगत करा, नामस्मरण करा, व्रतवैकल्य करा, तरी मनुष्य संतांचं ऐकत नाही। त्याचं कारण अभंगाचा अंतिम चरण, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार। तीन दोष आहेत, एक धनाचा, दोन अहंकाराचा आणि तीन तारुण्याचा। हे तीन दोष माणसाच्या ठिकाणी आहेत, म्हणून संतांचं ऐकत नाही, अनुकरण करत नाही, म्हणून तो दुःखाला कारणीभूत होतो। तुकोबरा काय म्हणतात? अहंकार सोडा, धनाचा गर्व सोडा, धनाचा मोह सोडा, तारुण्य हे कधी एक क्षणिक आहे, याचा विचार सोडा आणि संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। मन मन दुसरे जन संतांची अजंची कडे स्मरण होय, सत्य विद्येच्या अधिकरण हे जीवन सोशल सुरोचे। नमो सद्गुरो तत्याज्ञानिपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा गुणकीर्ती। क्षणोक्षणी हाची करावा विचार, करो व्यापार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्याचा प्रकार सावधान। विठोबा
करा व्यापार भवशंभू नासिवंत देह जाणार सफल आयुष्य खातोकार सावकार. मला सांगतात माणसाच्या जीवनाचा विचार हा एक घटक आहे. माणसाला जेवढी माणसाला अन्नाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, तसं माणसाला विचाराची गरज आहे. विचारामध्ये खूप सामर्थ्य आहे, विचारामध्ये खूप शक्ती आहे. विचार काय देतात आपल्याला, विचार कुठपर्यंत घेऊन जातो, विचार अंतिमता मोक्ष प्राप्त करून देतो. रामायणामध्ये रामप्रभूला वसिष्ठाने 4 मार्ग सांगितले मुक्तीसाठी. कोणते 4 मार्ग सांगितले वसिष्ठाने रामप्रभूला? रामप्रभूचे गुरु कुलगुरु वसिष्ठ. वसिष्ठाने 4 मार्ग सांगितले रामाला. 4 मार्ग होते. पहिला मार्ग सांगितला रामप्रभूनं मोक्षाचा पहिला मार्ग मनोनिग्रह. मनोनिग्रह आपल्या मन ताब्यात असतं. मन हे मनाचा राजा आहे. आपल्या इंद्रियाचा राजा कोण आहे? मन. मनोराजा एक देह पुरी असे नामतो दोघे नावे. मन इंद्रियाचा राजा. मन काय देतं आपल्याला? मन हेच आपल्याला मोक्ष देतं आणि हेच मन आपल्याला दुःखही देतं. असं हे मन शास्त्रामध्ये 10 चंचल वस्तू सांगतात. 10 चंचल वस्तूपैकी क्रमांक 1 दिला शास्त्रानं. मनोमदकर मानुनी मधुन मरुतः मा मत्सो मर्पतो मकरा दश चंचल. 10 वस्तू आहेत शास्त्रामध्ये चंचल. क्रमांक 1 दिला माणसाच्या मनाला चंचल. आणि हेच मन आपल्याला सुखही देतं आणि दुःखही देतं. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः बंधायश सक्तम निविषम सुतम विषम. हेच मन आपल्याला मोक्ष देतं आणि हेच मन आपल्याला दुःखही देतं. आकाशामध्ये ढग येतात वाऱ्यामुळे आणि आकाशाचे ढग जातात का वाऱ्यामुळे. तसं मनच आपल्याला मोक्ष देतं आणि मनही आपल्याला मुक्ती देतं. म्हणून आपला मन हे इंद्रिय मन हे ताब्यात असणं अतिशय आपल्याला गरजेचं आहे. मग अशा मनाला मन काबूत ठेवायचं असेल, त्याच्यासाठी तुकोबरा म्हणतात. क्षणोक्षणी हाचे कराला विचार विठोबा कुमार प्रसन्नता हा देवाचा प्रसाद आहे. मनाची प्रसन्नता हा देवाचा प्रसाद आहे. आणि देवाचा प्रसाद आपल्याला गीता असं सांगते, प्रसादे सर्व दुःखानां हानी अशुभजायते प्रसन्न चेतसी हाशो दुःख परिवर्तिष्ठते. मनाची प्रसन्नता हा जिवंतपणीचा मोक्ष आहे. मनाची प्रसन्नता जिवंतपणीची मुक्ती आहे. ज्ञानोबा सांगतात, देखिया खंडित प्रसन्नता अतिजेत चिंता ते रिग्ने नाही समजता संसार दुःख. मनाची प्रसन्नता म्हणजे काय? मनाची प्रसन्नता ठेविल्यानंतर पैशाची रावे चित्ता सुजावे समाधान. ही मनाची प्रसन्नता. जे सुख आणि दुःख, सुखात असेल मन समतोल आहे, दुःखात असेल मन समतोल आहे, हीच मनाची प्रसन्नता. रामप्रभू ज्या दिवशी गेले वनवासाला, जी मनाची अवस्था तीच 14 वर्ष वनवास संपला, तीच मनाची अवस्था. द्वारका निर्माण करताना भगवान श्री कृष्ण जी मनाची अवस्था, तीच अवस्था समुद्रामध्ये द्वारका बुडवताना.
तसं आपलं मन कसं पाहिजे, दुःखातही समाधान पाहिजे, सुखातही समाधान पाहिजे. सर्व सिद्धीचे कारण मोक्षातला बंधन, सुख समाधान इच्छाते. मन प्रसन्न असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्षातला बंधन. मन करारे प्रसन्न, सुख समाधान इच्छाते. मन करारे प्रसन्न. मग मन प्रसन्न करायचंय. क्रमांक 1 साधन क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्रमांक 2 मनाची प्रसन्नता. सुखामनी मना होय समाधान, राहे समाधान चित्ताची. मन समाधान करायचंय, मनाची प्रसन्नता. आता पोटे धावे मन तुझे चरणा देवया. मनाला समाधान, मनाची प्रसन्नता. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. इथं मनाची प्रसन्नता. मनाची प्रसन्नता कुठे? नाम घेता मन निवे, जीव अमृत चेष्टवे. होता ती परवे ऐशी शगुन लाभाची. ऐशी शगुन लाभाची. निरंतर नामस्मरणामुळे मनाची प्रसन्नता येते. मनाची प्रसन्नता फक्त नामस्मरणामुळे. आणि मनाची प्रसन्नता कशी प्राप्त करायची म्हणतो परंपरा. क्षणोक्षणी हाची रामप्रभूला मोक्षाचा मार्ग सांगताना क्रमांक 2 सांगितलं संतोष. पहिलं म्हणून गेलं. क्रमांक 2 संतोष. आहे त्या परिस्थितीमध्ये जे आपलं कर्म वाटलेलं आलंय त्याच्यामध्ये कर्म आनंदाने स्वीकारणं. जैसी स्थिती आहे तैसा कौतुक आहे. कौतुक तुका एक संचिताचे. जे संचितन आपल्याला जे सुख दिलंय, दुःख दिलंय, जे सुख आहे जे दुःख आहे आनंदाने स्वीकारणं म्हणजे संतोष. आता हे दुःख आहे कशामुळे? आता दुःख कशामुळे? भोगतो नगरे संचिता वाचवणी करावे ते म्हणे समाधान. कर्म सुटलं नाही तुला. कर्म कधी सुटलं नाही. मरेपर्यंत कर्माचा संबंध आहे. मरेपर्यंत कर्माचा संबंध. जीव आणि कर्म याचा दोघांचा संबंध कसा आहे? फूल आणि फुलाचा सुगंध, पाणी पाण्याचा ओलावा. माणूस आणि माणसाची सावली जसा दोघांचा संबंध आहे. माती आणि गाडग दोघांचा संबंध आहे, तसा जीवाचा आणि कर्माचा संबंध आहे. तसा कर्माचा आणि जीवाचा संबंध आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा कर्म बदलण्याचा, कर्म बदलत नाही. कर्म बदलू शकत नाही माणूस. म्हणून जे आपलं कर्म वाटत आलंय अगा कर्मी जे उडावे ते सुख फळावे तया ते भोगा यावे विहायका. जे कर्म आपल्या वाटेला आलं आहे त्याच्यामध्ये संतोष मानतात. उपक्रा म्हणतात. माणसानं अवश्य विचार करावा. कोणती गोष्ट करताना अगोदर विचार करा आणि मग कृती करा. आता विचार करायचा. कोणता विचार करायचा? आपण विचारायचा आहे. विचार करायचा. कोणता विचार करा? विचाराचे 3 प्रकार पडतात. ऐका, विचाराचे 3 प्रकार आहेत. काही गोष्टीचा विचार करू नका. एक, काही गोष्टीचा विचार करा. 2, आणि काही गोष्टीचा सातत्याने विचार करा. क्रमांक 1, काही गोष्टीचा विचार करू नका. कोणत्या गोष्टीचा विचार करता जाये लटके मूळ प्रतिजे. ज्या विचारामध्ये काही अर्थच नाही, ज्या विचारामध्ये काही फळ नाही, कशाला विचार करता? अरे हा विचार, आपला विचार ज्याच्यामध्ये काही सुख नाही, काही आनंद नाही, का विचार असा करता? काही लाभ नाही, का विचार करता? एक माणूस, शेतकरी माणूस, संध्याकाळची मोटर चालू ठेवण्यासाठी 12 वाजता लाईट येणार होती. घरामध्ये
घेतला, बाहेर होतं, घरातून बाहेर पडला. घर ते शेत 2 तासाचा अंतर आहे. 1 तासाचा रस्ता पार केला आणि सहज खंदिराकडे लक्ष गेलं. खंदिराची ज्योत कमी झाली दिसली. आधी तिथं थांबला. पाठीमागून माणूस आला. का बसला? खंदिराची ज्योत कमी झाली म्हणून बसलो. कुठं जायचंय? माझ्या शेतात. इथून अजून किती वेळ आहे? शेतात जाण्याची वेळ किती लागतो? 1 तास. खंदिराकडे पाहिलं, ज्योत चालू होती. मग येणाऱ्या माणसाने विचारलं बसणाऱ्या माणसाला, इथं तू किती वेळ झालं बसला? बसला 1 तास झाला. या 1 तासामध्ये जिथं जायचंय तिथं पोहोचला असता असा विचार केला का? जिथं संपेल, जिथं दिवा विजेल तिथं थांबता येईल असा विचार केला का? विचार केला नाही. वेळ गेला, तेल गेलं, तूप गेलं, असा विचार करू नका. ज्या विचारामध्ये काही फळ नाही असा अजिबात विचार करू नका. क्रमांक 2, काही गोष्टीचा विचार करा, थोडाफार करा, जास्ती नको. माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत त्याचा विचार करा. माणसाच्या मूलभूत गरजा किती? 3, आता 4 झाल्या. पहिल्या 3 होत्या, आता 4 झाल्या. क्रमांक 1 अन्न, क्रमांक 2 वस्त्र, क्रमांक 3 निवारा, आता क्रमांक 4 मोबाईल. अन्न नको, वस्त्र नको, निवारा नको, अगोदर मोबाईल पाहिजे. मोबाईलच्या आहारी इतका मनुष्य गेला. हा मोबाईल म्हणजे घातकही आहे आणि तेवढा चांगलाही आहे. जेवढा चांगला तेवढा वाईटच आहे. मोबाईलमुळे आपण किती अपघात होतात पाहतोय. मोबाईलवर किती घटना घडतात पाहतो आपण. कोल्हापूरला घडलेली घटना, 9वीला मुलगा पास झाला, एक विद्यार्थी वडिलांना म्हटला, ही काल्पनिक नाही, घडलेली घटना आहे. मागच्या 6 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. मुलगा म्हटला बापाला, बाबा मला मोबाईल द्या. वडील म्हटला या वर्षी 10वी आहे, पुढच्या वर्षी कॉलेजला गेला, 11वीला गेला, 10वीला मार्क चांगले पडले, मोबाईल देतो, आता देणार नाही असं बाप असा म्हटला. लगेच तासाभरामध्ये मुलांना घरामध्ये फास लावून घेतला. ही घडलेली घटना आहे, घडलेली घटना. माणसाला ज्या वस्तू आवश्यक आहेत फक्त त्याचा विचार करा. माणसाने विचार करा कोणता? स्वतःचा विचार करा, स्वतःच्या नोकरीचा विचार करा, स्वतःच्या पत्नीचा विचार करा, स्वतःच्या मुलाचा विचार करा, स्वतःच्या भावाचा विचार करा, स्वतःच्या उदरनिर्वाहाचा विचार करा. याचा विचार थोडाफार विचार करा, याचा थोडाफार विचार करा. पक्षी पहा, पक्षी फक्त एका वेळचा विचार करतो. पक्षी पहा, रात्री कुठे दिसतात का? पक्षी रात्री कुठेही दिसत नाही, दिवसा दिसतात. माणसं 24 तास दिसतात. 24 तास. जसा पक्षी समाधान आहे तसं माणसाने समाधान असावं. एका रस्त्यावरती एक तांदळाचा ट्रक पडलेला, अपघात झालेला. ट्रकातून 1, 2, 3 पोतं पडलेली, तांदळाची एक पोतं पडलेलं, ते पोतं फुटलं आणि पोतं फुटून ती तांदूळ विस्कटले आणि तिथं एक उंदीर आला. 1, 2, 3 दाणे खाल्ला, उंदीर निघून गेला. गाय आली, किलो 2 किलो गायीनं तांदूळ खाल्लं, निघून गेली. माणूस आला, पोतं उचललं. ही माणसाची माणूस कधी समाधानच नाही. किती असू द्या माणसाला समाधानच नाही. जसं समुद्राचं पोट कधी भरतं का? समुद्राचं पोट कधी भरत नाही. किती पाणी पडू द्या त्याच्यामध्ये, किती पाऊस पडू द्या, पोट समुद्राचं पोट ओढून घेतच. समुद्राचं पोट कधी भरत नाही. शेळीचं पोट किती शरीरात किती खाऊ घाला, शेळीचं पोट भरत नाही. मशानाचं पोट कधी भरत नाही. किती माणसं उद्या मशानात किती माणसं उद्या. जसं कोरोनामध्ये लाईन लागली होती,
रेल्वेचे डबे जसे असतात ना तसे रेल्वेचे डबे नंबर वेटिंग 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 तसं मशानाचं पोट कधी भरत नाही, तसं माणसाचं पोट कधी भरत नाही, कधीही पोट भरत नाही माणसाचं, समाधानच नाही माणूस. मग अशा समाधानासाठी काय पाहिजे? समाधान कुठे आहे? असं समाधान कुठे तुकोबरा सांगतात. असं समाधान कुठे वाचवणे न पाहिजे समाधान. समाधान हवं असेल क्षणोक्षणी हाची करावा विचार तुकोबरा म्हणतात. समाधान या ठिकाणी आहे म्हणून थोडा विचार करा, थोडा विचार करा, जास्ती विचार करू नका. विचार करा पण चांगलाच विचार करा. आणि तुकोबरा पुढे सांगतात विचार करा सातत्यानं विचार करा. कोणता? आगामी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर मूर्तीचा ओम ततमे जातम कोय करता शब्दते. मी कोण याचा विचार करा. मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी झाला, माझं कर्तव्य काय याचा विचार करा, माझा धर्म काय याचा विचार करा, माझ्या आपला खरा आनंद कसा मिळेल याचा विचार करा. एका वेळेचा विचार करतो तो पशु, एका जन्माचा विचार करतो चारवा, फक्त एका जन्माचा विचार करतो. शास्त्र असं सांगतं एका वेळेचा एका जन्माचा विचार करतो तो चारवा. चारवा शास्त्र काय सांगतं? जावे खावे बरे असावे सदैव हेच करे हा संसार. बँकेचं कर्ज काढा पण अगोदर चैन करा म्हणतो. सोसायटी काढा चैन करा असं म्हणत नाही, घेऊ नका. सोसायटी काढा, बँकेचं कर्ज काढा पण अगोदर सण करा म्हणतो. पुन्हा जन्म नाही असं म्हणतो. माणसाला एकदा मृत्यू झाला परत पुन्हा जन्म नाही, चांगला भोग घ्या असं म्हणतो. चारवा काय म्हणतो? हा माणसाचा काही भरवसा नाही. जसे तुकोबरांचा क्षणभंगुर नाही भरवसा मारेसा गुरुला मायासा. काही भरवसा नाही माणसाचा. कुठं आयुष्य संपतंय काही संपता येत नाही, काही संपता येत नाही. म्हणून चारवा म्हणतो खा प्या मौज करा असं म्हणतो. ज्या दिवशी मरण येईल त्या दिवशी मृत्यूला सामोरं जा असं चारवा म्हणतो. एका जन्माचा विचार करतो चारवा, एका वेळेचा विचार करतो पशु, अनेक जन्माचा विचार करतो सिद्ध. अनेक साधक, अनेक जन्माचा विचार करतो तो साधक आणि कायमचा विचार करतो तो सिद्ध. थोडा विचार करा, थोडासा विचार करा. विचार न केल्यामुळे काय घडतं? रामायण घडतं. विचार न केल्यामुळे घडतं महाभारत घडतं. थोडासा विचार करा. विचार नाही केला सीता मातेनं किती मोठं रामायण घडलं. रामायण घडलं का? फक्त सीता माता, फक्त थोडा विचार केला असता सीता मातेनं. कधी कोणत्या वेळी सीता मातेला एका राम आणि लक्ष्मण असलेली राम सीता समोर मारीच मामा रावणानं सांगितलं मायावी रूप घे. रावणाकडे जो मारीच मामा होता एक अद्भुत शक्ती होती. कोणतंही मायावी रूप त्याला घेता येत होतं. ही अद्भुत शक्ती, विशेष शक्ती होती. रावणाचा मारीच हरणाचं रूप घेतलं, सीता मातेच्या समोर गेलं. सीता मातेने विचार कधी केला नाही. पूर्वी तिथं राहत होत्या सीता माता. अनेक जनावर पाहिली होती, अनेक पक्षी पाहिले होते, अनेक पशु पाहिले होते आणि हे नवीन हरण सीता मातेनं पहिल्यांदा पाहिलं होतं. रामाने पहिल्यांदा पाहिलं होतं. सीता माते तरी विचार केला हे हरिण नवीन आहे, कुठून आलंय, कसं आलंय, सीता मातेनं विचार केला नाही. हरणाचा कवचाचा मोह झाला सीतेला. बाजूला राम होते. राम करू मला हरणाचं कवच पाहिजे. रामाने विचार केला असा, आपण नाही म्हटलं बायकोशी वापरला.
बायको शिवाय परत हा चुलीची लाकडी रामाने विचार केला असता उद्या खायची पंचायत होईल म्हणून राम लगेच उठले. बघा जिथं राम ऐकतात सीता मातेचं तुमचं आमचं काय कोण ऐकत नाही. कदा ते सांगितलं असेल पूर्वी बिरबलला उशीर झाला दरबारात येण्यासाठी. अकबरने विचारलं बिरबल येण्यासाठी उशीर का झाला. बिरबल म्हणला आमच्या घरच्या माणसानं काम सांगितलं होतं म्हणून येण्यासाठी उशीर झाला. अकबर म्हणतो एवढा विद्वान तू आणि बायकोच ऐकतो. बिरबल म्हणतो कोण ऐकत नाही कोण ऐकत नाही. असा जगात एक माणूस नाही आपल्या पत्नीचं ऐकत नाही. राजाला पटलं नाही. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. अकबर म्हणला जे बायकोचं ऐकत नाही जे बायकोचं ऐकता डावीकडे सगळे कुठे गेली कुठे गेली म्हणजे तुम्ही पण ऐकता. आणि एक माणूस राहिला उजवीकडे. अकबरला खूप आनंद वाटला. अकबर एक माणूस आहे जो बायकोचं ऐकत नाही. बिरबल म्हटला महाराज त्याला विचारा तो तिथं का थांबला. अकबरने विचारलं तो का तिथं थांबला. थांबणारा माणूस म्हणला महाराज बायकोने सांगितलं गर्दीत बसू नको म्हणून थांबलो. जिथं राम ऐकतात राम का ऐकले बाल हट्ट स्त्री हट्ट योग हट्ट पत्नी हट्ट. आणि सीतेच्या साठी हरणाच्या पाठीमागे गेले. राम प्रभूने बाण सोडला. हरणाच्या पोटात तो बाण घुसला आणि खाली पडताना ते हरिण म्हटलं मायावी अरे लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव. इकडं पर्णकोटी सीताने ऐकली. धावत गेली तिथं लक्ष्मण होते. तिथं लक्ष्मण भाऊजी हात ऐकली का. लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव. राम प्रभू संकटात पडले. जात उठा हातातलं काम सोडा जात उठा. लक्ष्मण धीर गंभीर आहे. धीर गंभीर लक्ष्मण. सीता माते शांत राहा घाबरू नका. संकट कधीही येणार नाही रामावरती. संकट कधी येणार नाही. तुम्हाला भ्रम आहे घाबरू नका. सीता माता म्हणतात जा लक्ष्मण मला हात ऐकायला आले. लक्ष्मणा धाव जात मी का बरतो. लक्ष्मण म्हणतात सीता माते हो सीता माते अरे ज्याच्या नावानं संकट जातात त्याच्यावरती संकट कसे येईल. घाबरू नका. पण सीता पुन्हा पुन्हा जा लक्ष्मण होते. लक्ष्मण म्हणतात मला रामदादाची आज्ञा मी जाणार नाही. वनवासामध्ये असे ठरलं होतं. कौशल्या मातेने आज्ञा दिली होती रामाला. राम आणि लक्ष्मण 14 वर्षात एक दिवस सुद्धा एक क्षण सुद्धा सीता मातेला एकटी सोडायचं नाही. ही कौशल्या मातेची आज्ञा होती. राम मला राम दादाची आज्ञा मी जाणार नाही. सीता माता क्रोधित होते आणि सीता म्हणते का भाऊजी मी एकटी आहे म्हणून तुम्ही जात नाही का. सीताचे कठोर शब्द लक्ष्मणाच्या हृदयाचे तुकडे तुकडे होते. हृदयाला भिडले ते सीतेचे शब्द. लक्ष्मण विचार करतात माझ्यावरती संशय यावा. माझ्यावरती लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी लागलं. खाली पाहू लागले अरे माझ्यावरती 13.5 वर्षात आज माझ्यावरती संशय घेतात. लक्ष्मण उद्विग्न झाले. वैफल्यग्रस्त अवस्थाले आणि खाली बघून रडू लागले लक्ष्मण. तरी पण लक्ष्मण म्हणतात सीता माता
मी जाणार नाही, रामदादाची आज्ञा. त्याला उत्तर दिलं सीतेनं, लक्ष्मण जर तुम्ही जर गेला नाही, मी स्वतःला जाळून घेईन. सीता म्हणते. मग लक्ष्मण उठले, पर्णकुटीच्या पुढे रेषा आखली आणि जाताना सांगितलं, सीता माता कुणी येऊ दे, मी आणि राम आल्याशिवाय रेषेच्या बाहेर येऊ नका. एकदा दोनदा तीनदा बजावून सांगितलं लक्ष्मण. आणि लक्ष्मण इच्छा नसताना गेले निघून. आणि गेल्याबरोबर संन्यासी रूपात रावण आला. रावणाने अगोदर प्रयत्न केला रेषा पार करायचा, रेषा पार करू शकला ना रावण. म्हणजे रावणाही पेक्षा शक्ती लक्ष्मणाची, रेषा पार करू शकला नाही. रावण लक्ष्मणाची रेषा पार करू शकला नाही. मग मागे सरकला. मग भिक्षा मागण्यासाठी हात मागे. सीता उठली संन्यासाला काहीतरी वाढण्यासाठी. मुक्ताना सांगितलं होतं लक्ष्मणानं, कुणी ते बाहेर जायचं नाही. सीता उठल्या, विचार नाही. बाहेर आल्या, विचार नाही. रेषेच्या जवळ आल्या, विचार नाही. सीतेचं सामर्थ्य रेषेच्या बाहेर यायचं, पण रावणाचं सामर्थ्य नाही रेषा आत येण्याचं. सीता रेषेच्या जवळ आल्या, काही विचार नाही. पूर्ण बाहेर आल्या सीता. आणि मग रावणाने सीता मातेचं अपहरण केलं. रावण येऊ शकला नसता रेषेच्या आत. सीता मातेने थोडा जरी विचार केला असता, मला लक्ष्मण सांगितलंय रेषा पार करू नका, सीता थांबल्या असत्या रेषेच्या आत, रावण आत आलाच नसता. रावण आत आला नसता. आता सीता बाहेर गेली नसती, सीता मातेचं अपहरण झालंच नसतं, तर सीता मातेचं अपहरण झालं नसतं, रामायण घडलंच नसतं. म्हणून तो म्हणता क्षणोक्षणी हा थोडासा विचार करा आणि मग कृती करावी. कौशल्य रामायण घडायला सीता माता 14 वर्ष वनवासाला जाण्यासाठी भाग काढलं. कौशल्य मातेनं असा एक काही उल्लेख आहे. कौशल्य माता सुद्धा कारणीभूत आहे. झालं असं, राजा दशरथाने जाहीर केलं, उद्या राज्याभिषेक आहे रामाचा. उद्यापासून अयोध्याचा राजा माझा पुत्र राम असेल. जाहीर केलं. ही बातमी दिलं. बातमी ज्यावेळी जाहीर केलं त्यावेळी एक दासी होती कौशल्याची त्या सभेमध्ये. आणि त्या सभेमध्ये ते कौशल्याचे दासीने ऐकलं आणि ते दासी धावत गेली कौशल्या मातेकडे त्या कौशल्याच्या कक्षेमध्ये. आणि त्या दासीने सांगितलं कौशल्याला, उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे, अयोध्यापती राम होणार आहे, अयोध्याचा राजा राम होणार आहे, ही बातमी सांगितली दासीनं कौशल्याला. कौशल्याला इतका आनंद झाला, गळ्यातला हार काढला आणि त्याच्याकडे फेकला, घे तुला बक्षीस आणि माझा राम अयोध्यापती झाला की तुला 5 गावची जहागीर देईल, असं कौशल्या म्हणाली दासीला. आणि ती दासी हार गळ्यात घातला, खूप आनंदित झाली आणि ती घरी चालली, खूप आनंदात होती. आनंदात हसत चालली आणि समोरून मंथरा येत होती. त्याच रस्त्याने मंथरा येत होती आणि ती मंथराला म्हणत होतं, ही दासी कोणाची आहे? कौशल्याची. आज एवढी आनंदित का दिसते? तिला थांबवलं. तिला गळ्यातला हार दिसला. गळ्यात तुला हार कोणी दिला? मंथरा म्हणते. कौशल्याने दिला. माझी मालकीण कौशल्यानं. का? मी बातमी सांगितली पहिल्यांदा. राजा दशरथाने जाहीर केलं सभेत उद्या राम राज्याभिषेक होणार आहे. आणि कौशल्या मातेला मी सांगितलं पहिल्यांदा. ही बातमी कौशल्याला सांगितलं, बक्षीस दिलंय, बक्षीस दिलंय. हात आणि राम एकदा
अयोध्यापती झाला, 5 गावची झाली देणारे कौशल्या. बघ माझी मालकी होती, तुझी मालकी बघ. ही कोणाची होती? कौशल्या. कैकेयीची दासी मंथरा. बघ तुझी मालकीन कशी आहे आणि माझी मालकीन कशी आहे. मला सोन्याचा हार दिला. तिथून ती मंथरा गेली कैकेयीकडं. त्या कैकेयीच्या विषयी, रामाविषयी, राजा दशरथाविषयी कैकेयीच्या मनात द्वेष निर्माण केला. जर कौशल्यानं हार दिला नसता दासीला आणि ते मंथराने पाहिला असता का? पाहिलाच नसता. ते हार पाहून मंथराच्या मध्ये द्वेष निर्माण झाला. म्हणून कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी अगोदर, कोणतीही गोष्ट करण्या अगोदर तुकोबरा म्हणतात विचार करा विचारते, नाम करा करते विठोबाचे. आणि सार काय, असा काय याचा विचार करा. सार आणि असा. सार काय? सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार काय? सारा सार विचार करा. सार काय? नाम साराचे सार शरणागता संसारामध्ये. सार काय? भगवंताचं चिंतन. आणि असार काय? असा हा संसार आहे. मग असा संसारामध्ये क्षणोक्षणी हाची करावा विचार. आणि विचारांती सार कळतो माणसाला. अशा असार संसारामध्ये सार काही वस्तू आहेत. असार संसार आहे पण याच्यामध्ये सार पण आहे. गरुड पण असं सांगतो, असारे दुर्ग संसारे षटपदी मुक्तिदायिनी. गीता विष्णू एकादशी, गीता विप्र, धेनु, तुळशी. 6 वस्तू सांगतात गरुड पुराणामध्ये. संसारामध्ये 6 अशा असा संसारामध्ये 6 वस्तू आहेत. 6 कोणती? 1 तुळशी, 2 गीता, 3 ब्रह्माची पूजा, 4 विष्णूची उपासना, 5 एकादशी व्रत आणि 6 गायीची सेवा. असा संसारामध्ये 6 वस्तू आहेत. म्हणून तुकोबरा म्हणतात अशा असार संसारामध्ये थोडासा विचार केला तरावया पार संसार सागरा पार होतो. अतिशय कठीण असणारा संसार. संसार एव दुःखानां सीमांती ती कथयते तन्मध्ये पते सुखम. असा ज्या प्रथम असं रामायण सांगतो. कुठेही लवलेश नाही, सुखाचा लवलेश नाही. सुख नाही कोठे अभिया संसार. पण विचारा अंती अभे आलिया संसारा एक सुख आहे अथवा व्यापारी विठोबाची. हे होय सर्व संसार सुखाचा, दुःखाचा क्लेश. दुःखाचा मग दुःखाचा क्लेश नाही. विचारांती आपल्याला सुखाची प्राप्ती आहे. सुख हवं असेल विचारांती आलिया संसारा उता वेद करा शरण जाऊन धारा पांडुरंगा. मग आपल्याला सुखरूपाईचा उदात्तनी सांगा. असा पांडुरंग परमात्मा सुख देतो. म्हणून त्याला शरण जा. संसार सागर करायचा असेल अगोदर त्याला शरण जा आणि मग आपला संसार सुखाचा होतो. थोडासा विचार करा. आणि ज्या ठिकाणी विचार होतो माणसाला, वैचारिक शक्ती फक्त माणसाला आहे. असा जिथं विचार होतो माणसाच्या ठिकाणी असं शरीर कसं आहे? अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून आलिया क्षणोक्षणी हा जीव करावा विचार करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत शरीर आहे म्हणून क्षणोक्षणी हा जीव करावा विचार. नाशिवंत का? पहिलं कारण हा उपजेते नाशी नाशिले पुनर्पदेशे हे घटिका इंद्रसे परिभ्रमेगा. उत्पन्न वस्तू नाश पावते म्हणून आणि शरद हे अगवे हे नाशवंत स्वभावे मनावे परिभृंगावे ज्ञानोबरा म्हणतात. उत्पन्न वस्तू कधी ना कधी नाश पावते. शरीर हे उत्पन्न
पहिलं कारण आणि क्रमांक 2 हे शरीर कोणाचं आहे, शरीरावरती अधिकार कोणाचा आहे. शरीर हे जे आहे हे कोणाचं आहे, काळाचं शरीर आहे. काळाची उडी जेव्हा जेव्हा सोडविला तेव्हा काळ कधी येईल काही सांगता येत नाही. माणसाचा भरवसा काही नाही, कुठं मृत्यू येईल काही सांगता येत नाही. तसा रोजच मृत्यू आहे. एका ग्रंथामध्ये 4 मृत्यूचे प्रकार सांगतात. ऐका, 1 दैनिक मृत्यू, 2 अवस्थांतर मृत्यू, 3 अज्ञानाचा मृत्यू आणि 4 देहाचा मृत्यू. दैनिक मृत्यू म्हणजे कधी आहे, आपण ज्यावेळी झोपतो म्हणजे मृत्यूच आहे. रोज आपण झोपतो म्हणजे आपला रोज मृत्यू आहे, हा दैनिक मृत्यू. अवस्थांतर मृत्यू म्हणजे काय, बाल अवस्था गेल्यानंतर तरुण अवस्था, तरुण अवस्था नंतर प्रौढ अवस्था, प्रौढ अवस्था नंतर वृद्धावस्था. एक अवस्था पार करणं म्हणजे एका अवस्थेचा मृत्यू होणं, त्याला म्हणतात अवस्थांतर मृत्यू. क्रमांक 3 अज्ञानाचा मृत्यू म्हणजे जिथं ज्ञान प्राप्त होतं हा अज्ञानाचा मृत्यू. आणि 4 देहाचा मृत्यू, जिथं देहातनं प्राण जातो त्याला देहाचा मृत्यू असं म्हणतात. आणि असा हा मृत्यू माणसाचा कधी येईल कुठे येईल काही सांगता येत नाही. जाता जाता 1-2 मिनिट घेतो, माणसा मरण कुठे यावं पहा तुम्ही. ऐका, घडलेली घटना. बेंगलोरला लग्न होतं, मोत्याचं लग्न, पैशाचं प्रदर्शन, लक्ष्मीचं वैभव, सगळं खूप खर्च लग्नाला. ज्यावेळी नवरा आणि नवरी एकमेकाला हार घालायची, मंगलाष्टका झाल्या, फुलाचे हार घालायची वेळ आली. त्या हार केवढा मोठा होता, नवरीचं वजन असं 50 किलो, हाराचं वजन 70-80 किलो. नवरीनं नवरदेवाला हार घातला आणि नवरदेवानं नवरीला हार घातला. काही वेळ गेला आणि नवरी धाड खाली पडली, तोंडातला फेस आला, गळ्यातला हार काढला, बाजूला टाकला, त्या मोठ्या हार म्हणून सळसळ साप निघून गेला. तिचा आहे तिथं मृत्यू झाला. कुठं मृत्यू येईल काही सांगता येत नाही, कधी येईल काही सांगता येत नाही. जन्मवेळ माहिती आहे, तारीख माहित नाही. हा वार माहिती आहे, सोमवार ते असा विचार करा. तसा थोडा विचार केला. माणसाचं आयुष्य फक्त 8च दिवस आहे, 8च दिवसाचा योजना आहे. मी नेहमी सांगत असतो 8 दिवस आहेत, 9व्या दिवसाची योजनाच नाही माणसाची. कशी पहा, सोमवारी जन्माला आला, मंगळवारी मोठा झाला, बुधवारी लग्न झालं, गुरुवारी भरगा झाला, शुक्रवारी म्हातारा झाला, शनिवारी दवाखान्यात गेला, रविवारी मरून गेला. म्हणून मला म्हणतात क्षणाक्षणी हाती करावा विचार, थोडा विचार करा, थोडा विचार करा, पण विचार करा चांगलाच विचार करा. आणि विचारानंतर तो थोडा अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत समागमे धरावी आवडी करावी चाकरी परमार्थाची करा आणि परमार्थ संतांच्या संगतीत करा. मनाचा परमार्थ नका, मनोमार्ग गेला तो विद्येची करा. म्हणून मनाचा परमार्थ करू नका, संतांच्या संगतीत परमार्थ करा. संतांच्या संगतीत आपल्याला अज्ञानाचा मृत्यू होतो, संतांच्या संगतीत आपल्याला बोध होतो. आणि या बोधाने काय होतं, साधुबोध झाला, मुलाला कापुराच्या वाती आईची मागली, मोक्ष विचारा, साधू सांगेला. म्हणून संतांची संगत करा, म्हणून संतांच्या संगतीत आपल्याला
आपणा सारिकी करती तातका नाही का वेळ ज्या बोधावरती संस्था ब्रह्म सत्यम जगत मिथ्या या बोधावरती घेऊन जातात तो संत म्हणून संस्थांचे संस्कृत परमार्थ करा कर्मच त्यांचे जगाच्या कल्याण संस्थांच्या निवृत्ती देहकष्टवती परोपकारी संस्थांचं काम काय अत्यंत दुःखाची निवृत्ती त्या कर्मतत्वाची प्राप्ती प्रत्येक जगाला मोक्ष देण्यासाठी संस्था अवतरत होतात ब्रह्ममूर्ती संस्थ जगी अवतरली उत्तरायला आले भिन्न जगात म्हणून संस्थांचे संस्कृत परमार्थ करा तरी तरी संतांचे संगत करत नाही आणि भगवंताचं नामस्मरण करत नाही का अभंगाचा अंतिम तुका म्हणे हो डोकेच्या बहारे नका डोळे धुरे भरोगेला विठोबार कुमार काय बाबा विठोबार तीन प्रकारचा दोष प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असतो ज्ञानाचा गर्व आहे क्रमांक 2 अहंकार आहे आणि क्रमांक 3 तारुण्य तिन्ही प्रकारचा धूर नका डोळे भिडे धोनी राहतो हे आपल्याला अधोगतीला घेऊन जातात सद्गती प्राप्त होत नाही कुठल्याही प्रकारचा धनाचा मोह धरू नका धन अभाग्य शाश्वत धन हे भाग्य शाश्वत आहे धनापासून काही सुख नाही धन जर हवा असेल कोणतं मग परमात्मा महाधन जोडे देवाचे चरण हे धन कमवा परमात्माचं धन कमवा जोडे देवाचे चरण पण आपल्याकडचा पैसा जो आहे देवाचे चरणापासून दूर घेऊन जातो म्हणून तुकोबरा सांगतात कोणत्याही प्रकारचा अहंकार बाळगू नका धनाचा मोह धरू नका कुठल्याही प्रकारचा लोभ धरू नका काम क्रोध लोभ मद मत्सर या सर्व गोष्टींचा त्याग करा आणि तुकोबरा म्हणतात संत चरणी भाव धरा क्षणा क्षणा नामस्मरा मुक्ती सर्वजतावा एकी करा समक्षण्याची करावा विचार करावया पार भवशुंदो नाशिवंत देह जाणार सफल आयुष्य घातोकाल सावधान संत समागमे घ्यावी आवडी करावे पातळी परमात्माची तुका म्हणे येह लोकेच्या वहारे नका डोळे धुळे भरलेला आता तरी पुढे हा उपदेश नका करुणा इथून पुढं पाठीमागचा भूतकाळ विसरा आणि पुढं कोणती गोष्ट करण्याअगोदर शांतपणे विचार करा आणि विचार करून मग कृती करा असं तुकोबरा सांगतात आणि अशा विचारानं करावया पार भवसिंधू आपला संसार सागर पार होतो असं तुकोबरा सांगतात म्हणून तुकोबरा म्हणतात क्षण क्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य पातोकाल सावधान आरवी पाटील क्रिएशन आमच्या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा।